पुस्तकाचे नाव विचार करा आणि श्रीमंत व्हा. विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान असे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. मात्र तुमच्याजवळ कितीही सामान्य ज्ञान असलं तरी संपत्ती मिळवण्यासाठी ते फारसं उपयोगी पडत नाही. मोठमोठ्या विद्यापीठात सर्वसामान्य ज्ञान देणारे अनेक विभाग असतात. मात्र खूप सारं ज्ञान असूनही तेथील प्राध्यापक खूप श्रीमंत आहेत असं फारसं आढळत नाही. त्यांना विद्यार्थ्यांना ज्ञान देता येतं, मात्र त्या ज्ञानाचा विशेष उपयोग स्वतःसाठी, संपत्ती वर्धनासाठी करता येत नाही. लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही एकाच ठिकाणी नांदत नाहीत असं म्हणतात ते वर लागू पडतं. जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे असलेलं ज्ञान योजनाबद्ध रीतीनं वापरायचं कसं ते ठरवत नाही वा त्याचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत तुमच्या ज्ञानाच्या साहाय्यानं तुम्ही संपत्ती मिळवू शकत नाही. याचीच नेमकी जाणीव नसल्यामुळे बहुसंख्य लोकांना ज्ञान हीच शक्ती वाटते. मात्र तसं काही नाही. ज्ञान ही एक सुप्त शक्ती आहे. एखादी निश्चित योजना आखून तिला नियोजनपूर्वक योग्य दिशेने कार्यरत केल्यास ती शक्ती सक्रिय होते. आपल्या शिक्षण पद्धतीमधला एक सर्वात महत्त्वाचा दोष म्हणजे ज्ञान दिल्यानंतर ते ज्ञान रोजच्या व्यवहारात कसं वापरावं, याचं उपाययोजन कसं करावं हे विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही. हेन्री फोर्ड याचं शालेय शिक्षण अगदी अल्प असल्यामुळे लोक त्यांना शिक्षणतज्ज्ञ मानत नाहीत. आपल्या समाजात ज्यानं वेगवेगळ्या वा एकाच विषयांच्या बऱ्याच पदव्या घेतल्या आहेत त्या व्यक्तीला शिक्षणतज्ज्ञ म्हटलं जातं. पण वास्तव फार वेगळं आहे. कारण पदवी असली की तो शिक्षित होतो, पण सुशिक्षित होतोच असं नव्हे. या लोकांना एज्युकेट या शब्दाचा मूळ अर्थच समजला नाही असं म्हणावं लागेल. एज्युकेट या लॅटिन शब्दाची उत्पत्ती एज्युकोपासून झाली. याचा अर्थ आहे आतून विकास करणं. म्हणजेच बरेच सामान्य वा विशेष ज्ञान नसलेला मनुष्य रूढार्थानं शिक्षित असलच असं नाही. जो मनुष्य शिक्षित आहे तो आपल्याबरोबर इतरांचा साकल्याने विचार करू शकतो. त्याचं मन विकसित झालेलं असतं. त्यामुळे इतर कोणावर अन्याय न करता वा त्यांचे हक्क न डावलता तो स्वतःला जे हवं आहे ते मिळवू शकतो. अज्ञानी माणूस. पहिल्या महायुद्ध काळात शिकागो येथील एका वृत्तपत्रात काही संपादकीय लेख छापून आले. त्यात हेन्री फोर्ड हे एक अज्ञानी शांतीवादी गृहस्थ आहेत असं विधान केलं होतं. मिस्टर फोर्ड यांनी या विधानाला हरकत घेतली व त्या वृत्तपत्रावर बदनामीचा खटला दाखल केला. न्यायासनासमोर खटला आल्यावर वृत्तपत्राच्या वकिलांनी आपलाच अशील बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मिस्टर फोर्ड यांना साक्षीदारांच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. मिस्टर फोर्ड यांना मोटारीबद्दल बरंचसं विशेष ज्ञान असलं तरीही ते अज्ञानी आहेत, कारण त्यांना सामान्य ज्ञान नाही असा त्या वकिलांचा युक्तिवाद होता. बेनेडिक्ट आर्नोल्ड कोण होते? अमेरिकेतील 1776चं आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिशांनी किती सैनिक पाठवले होते यासारख्या काही सामान्य प्रश्नांचा त्यांच्यावर भडीमार करण्यात आला. शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल फोर्ड म्हणाले की नेमके किती सैनिक पाठवले गेले ते मला सांगता येणार नाही, मात्र जेवढे सैनिक परत आले त्यापेक्षा ती संख्या बरीच मोठी होती. प्रश्नांच्या या सरबत्तीला कंटाळून मिस्टर फोर्ड यांनी त्या वकिलाकडे किंचित झुकत
अंगुली निर्देश केला आणि विचारलं, तुमच्या या फारसे अर्थ नसलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो. माझ्या टेबलावर अशी अनेक बटणं आहेत. त्यातील एखादं बटन दाबलं की मला हवा असलेल्या माझ्या व्यवसायासंबंधित प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी माझा सहाय्यक धावून येतो. आता मला हे सांगा की मला हवी असलेली कुठलीही माहिती पुरवण्यासाठी आवश्यक अशा लोकांची फौज जर माझ्याकडे उपलब्ध आहे, तर मग इतकं सामान्य ज्ञान मिळवण्यासाठी माझा मेंदू मी का शिणवावा? हे उत्तर निश्चितच तर्कशुद्ध होतं. त्या उत्तरानं तो वकील खाजील झाला. न्यायालयात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला खात्री पटली की फोर्ड यांचं उत्तर अतिशय तर्कशुद्ध आणि योग्य आहे, कारण ते एका सुशिक्षित माणसाकडून मिळालं होतं. आपल्याला हवं असलेलं नेमकं ज्ञान कुठलं हे ओळखता येणं, नेमकं कोठून मिळेल हे माहीत असणं आणि त्याचा योग्य वेळी योग्य तो उपयोग करता येणं, या साऱ्यांचं नेमकं नियोजन म्हणजेच सुशिक्षितपणा होय. आपल्याकडच्या बुद्धिमान सहाय्यकांच्या मदतीनं हेन्री फोर्ड हवं ते विशिष्ट ज्ञान कुठल्याही क्षणी मिळवू शकत होते. ते ज्यांना अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत माणूस बनवू शकेल, ते सारंच ज्ञान त्यांना स्वतःला असणं मुळीच आवश्यक नव्हतं. तुम्हाला हवं ते सर्व ज्ञान तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला अपेक्षित असणारी संपत्ती मिळवण्याची क्षमता जेव्हा तुम्हाला लाभावी असं वाटतं, तेव्हा ती मिळवण्यासाठीची कार्ययोजना निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच संपत्तीच्या बदल्यात तुम्ही जी सेवा देणार आहात वा वस्तू विकणार आहात वा व्यवसाय करणार आहात, त्याचं विशेष ज्ञान तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. कदाचित ते ज्ञान आज घडीला तुमच्यापाशी नसेल किंवा कदाचित तुमची तेवढी क्षमता नसेल, मात्र जरी हे खरं असलं तरी ते ज्ञान तुम्ही मिळवू शकता. तुम्ही तुमच्या बुद्धिमान सहाय्यकांच्या मदतीनं त्यात प्रावीण्य प्राप्त करू शकता. प्रचंड संपत्ती मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न वा करावी लागणारी ताकदही तितकीच प्रचंड लागणार. म्हणजेच योजनापूर्वक राबवलेल्या आणि हुशारीनं आखलेल्या योजनेद्वारे ते विशेष ज्ञान तुम्हाला मिळू शकतं. मात्र ते ज्ञान संपत्ती मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या त्या प्रत्यक्ष व्यक्तीलाच असावं असं मात्र नाही. नशीब घडवण्याची ज्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि ज्याच्याजवळ ते विशेष ज्ञान नाही, त्या व्यक्तीसाठी वरचा परिच्छेद प्रोत्साहनपर ठरावा. कारण योग्य ते शिक्षण नसल्याचा न्यूनगंड बऱ्याच लोकांना असतो. मात्र आपल्या सभोवताली अशा विशेष ज्ञान असणाऱ्या लोकांचा समूह ते जमवू शकतात आणि आपल्या न्यूनगंडावर मात करू शकतात. थॉमस ॲल्वा एडिसनला अवघ्या 3 महिन्यांचं शालेय शिक्षण मिळालं आणि त्यांची परिस्थिती हालाकीची होती. मात्र त्यांना भविष्यात शिक्षणाची उणीव कधीही भासली नाही आणि त्यांचा मृत्यूही हालाकीत झाला नाही. हेन्री फोर्ड यांचं शालेय शिक्षण जेमतेम 6व्या इयत्तेपर्यंतच झालं होतं. मात्र त्यांनी प्रचंड मोठी आर्थिक समृद्धी मिळवली होती. विशेष ज्ञान विपुल प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यासाठी फार मोठी किंमतही मोजावी लागत नाही. विद्यापीठातील पगारपत्रकांवर एक नजर टाकली की याचा अंदाज लगेच येतो. ज्ञान विकत कसं घेता येतं ही माहिती लाभदायक ठरते. कार्ययोजनेची आखणी करतानाच आपला विशेष ज्ञान मिळवण्याचा हेतू काय आहे हे निश्चित करा. त्याचबरोबर आपल्या हेतूसाठी तुम्हाला कुठलं विशेष ज्ञान असणं
गरजेचं आहे हे समजून घ्या. या हेतू आणि उद्देशांवर आपलं ज्ञान अवलंबून असतं. एकदा का हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरवलात की आपल्याला हवं असलेलं ज्ञान कुठं मिळू शकेल, या स्थानांचा शोध घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे ज्ञान आपल्याला पुढील ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. तुमचा स्वतःचा अनुभव आणि तुमचं शिक्षण. तुमच्या बुद्धिमान समूहाच्या सहकार्याने मिळणारं ज्ञान व अनुभव. महाविद्यालयं व विद्यापीठं, सार्वजनिक ग्रंथालयं, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी. तुम्हाला हवं असलेलं ज्ञान एकदा मिळालं की ते नीट संगतवार मांडून त्याचा अभ्यास करा. आपण आखलेल्या कार्ययोजनेनुसार तुमच्या विशिष्ट हेतूनं त्याचा उपयोग करा. विशिष्ट हेतूनं मिळवलेलं ज्ञान जर वापरलं गेलं नाही तर ते फोल ठरतं. तुम्हाला आवश्यक असलेलं ज्ञान जर तुम्ही अजून जास्त सखोलतेने मिळवायचा विचार करत असाल तर ज्ञान मिळवण्याचा हेतू सर्वात आधी निश्चित करा आणि विश्वसनीयरित्या आणि योग्य ते ज्ञान कुठं मिळेल याची माहिती मिळवा. यशस्वी लोक आपल्या विशिष्ट हेतूसाठी, धंद्यासाठी वा व्यवसायासाठी अत्यावश्यक असं विशिष्ट ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्याही संकोच करत नाहीत. मात्र शालेय शिक्षण संपलं की आपलं शिकण्याचे दिवस संपले असा गैरसमज ज्यांचा होतो, असे लोक सामान्यतः अयशस्वी दिसतात. मात्र निव्वळ शालेय शिक्षण म्हणजे पुरेसं व्यवहार ज्ञान नव्हे, हे आता समजून घेतलं पाहिजे. आपलं वर्तमान जग आहे विशेष तज्ज्ञांचं. एका बाबतीत कोलंबिया विद्यापीठाचे मार्गदर्शक असलेले रॉबर्ट पी. मूर यांनीही या विशेष तज्ज्ञांचं महत्त्व स्पष्टपणे अधोरेखित केलेलं आहे. जर तुमच्या डोक्यात एखादी कल्पना घोळत असेल आणि तिचा उपयोग करून तुम्ही व्यक्तिगत सेवा अधिक लाभदायक करू शकत असाल तर ही सूचना तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. यामुळे तुम्ही सामान्य असतानाही इतका पैसा नक्कीच मिळवू शकाल जेवढा एखादा डॉक्टर, वकील वा इंजिनियरला मिळतो. म्हणजेच कुठल्याही कल्पनेची किंमत आधीच ठरवता येत नाही, ती अमूल्य आहे. प्रत्येक कल्पनेला विशेष ज्ञानाची जोड नक्कीच मिळाली आहे. मात्र ज्या लोकांजवळ खूपशी संपत्ती नसते त्यांच्याकडे हे विशेष ज्ञान मुबलक असते आणि कल्पनांपेक्षा ते जास्त असतं. त्यामुळेच तुमच्याकडे जर नवीन कल्पना आणि त्याविषयीचे विशेष ज्ञान असेल तर लाभदायक रीतीने व्यक्तिगत सेवा विकणाऱ्या लोकांना आता मागणी वाढलेली आहे. वेगळं काही करण्याची तुमची क्षमता म्हणजेच तुमची कल्पना, याच्या जोरावर विशेष ज्ञान आणि कल्पनेचं योग्य मिश्रण केल्यास पैसा मिळवण्याची एक सुसंगत योजना तयार होते. जर तुमच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना असतील तर या प्रकरणातून तुम्हाला संपत्ती मिळवण्याचा नवा मार्ग सापडू शकतो. मात्र तुमचे विचार हेच तुमचे मुख्य भांडवल आहे, हे कायम लक्षात ठेवा. कारण विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे विशेष ज्ञान आजकाल कुठंही अगदी सहजतेनं उपलब्ध होऊ शकतं. धन्यवाद.